गावाकडच्या पद्धतीने साधी सिंपल अशी दोडक्याची भाजी बनवलेली आहे आणि साधा सिंपल मेनू आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप न करता. नमस्कार, मी रुपाली, माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचे स्वागत आहे. तर कसे हा सर्वजण स्वस्त असाल अशी अपेक्षा करते. तुमचा दिवस आनंदी आणि सुखात जाओ, स्वामीचरणी प्रार्थना. तर न कुठला मसाला, न जास्त तिखट ना तेल, साधी सिंपल गावाकडे जशी बनवतात, शेतामध्ये जे कामाला जातात लोक, जे जशी बनवतात तशी साधी सिंपल भाजी बनवलेली आहे, पटकन अशी. तर हे पहा, एवढं सामान काय काय साहित्य घेतले ते दाखवते. कांदा, टोमॅटो, लसण दोडका कट करून घेतलेला, वेगळ्या पद्धतीने कट केला. आणि ही भिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे, भिजवत घातली होती 2 तास अगोदर. आणि हे कोथिंबीर घेतलेली आहे, असा वेगळाच कापलेला आहे. आणि मोठ्या मोठ्या जरा अशा फोडी ठेवलेल्या आहे आणि बनवायची आहे. आपल्याला भाजी एवढं सामान घेतलं आहे, असं साधं सिंपल, जास्त मसाले तेल नाही वापरायचं. जसं आहे तसं साधं सिंपल. आपल्याला जास्त तेल आणि मसाला वापरून चमचमीत भाज्या बनवून आपल्याला काही व्ह्यूज वगैरे हे करून घ्यायचं नाही. असं व्ह्यूज जास्त येतात चमचमीत भाज्या की केल्यावर, भाजी बघितल्यानंतर. तसं काही नाही, आपली हेल्थ पण अगोदर महत्त्वाची. व्हिडिओसाठी नाही बनवायचं आपल्याला, आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपल्याला हेल्दी अशी भाजी बनवायची आहे. आणि माझे कुठलेही एवढे व्हिडिओ आहेत, कुठलीही अशी भाजी, कुठलाही पदार्थ असा चमचमीत, जास्त तिखट आणि जास्त तेलाचा अजिबात नाही, साधा सिंपल सर्व आहेत माझे. तर तुम्हाला कसे वाटतात, आवडतात का माझे व्हिडिओ, रेसिपी, नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ बघताना फक्त थंबनेलवरून किंवा टायटलवरून कमेंट करू नका. असे बरेच लोक करायला लागले की थंबनेल आणि टायटल बघून कमेंट करून निघून जातात, पूर्ण व्हिडिओ अजिबात पाहत नाही, लाईक पण करत नाही. तसं नका करू. सर्वांनाच गरज आहे आता सध्या सपोर्टची, तसं सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा. आणि छान असं पहा, छान कमेंट करा, कंटिन्यू पहा व्हिडिओ शेवटपर्यंत. आवडला नसेल तरी पण पहा. तर हे घेतलेलं आहे मी. आता दोडका टाकून घेते. पहिलं तेल टाकलं, जिरे टाकले, कांदा टोमॅटो टाकलं, थोडंसं मीठ टाकलं ते पटकन शिजण्यासाठी, कढीपत्ता टाकला, लसण टाकला ठेचून घेतलेला. आता नंतर ही दोडका टाकून घेतलेला आहे, त्याला परतून घेते. हे पहा, परतून घेतलेला आहे. नंतर ते भिजत घातलेली हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची, साधा सिंपल जशी गावाकडे आजी वगैरे बनवायची तशीच बनवलेली आहे. आणि आता ही डाळ टाकून घेतलेली आहे, ती परत अजून मिक्स करून घ्यायचं. हे पूर्ण दोडका आणि डाळ मिक्स करून घेते. छान असं खूप छान हेल्दी अशी पौष्टिक भाजी आपली. घरचं जेवण कधीही चांगलं, बाहेरच्या हॉटेलच्या जेवणासारखी चव भेटते, पण तशी चमचमीत भाजी नाही आहे बनवत. आता नंतर हळद टाकते थोडीशी, घरचा मसाला आपण जे घरी बनवतो ते मी घरीच बनवते मसाला. हे जुनाच आहे, नवीन बनवलेला आहे, पण त्याची रेसिपी अजून टाकलेली नाही. आणि रेसिपी टाकायची होती, पण त्यातले बरेच दिवस झाला आता ती मसाला बनवून आणि व्हिडिओ काही टाकणं झाला नाही. आणि थोडासे डिलीट झालेत माझ्याकडनं व्हिडिओ, तर ते पण डिलीट झालेलं, बनवून ठेवलेला व्हिडिओ डिलीट झालेला आहे. नाहीतर मसाल्याचा व्हिडिओ टाकायचा होता मला. आज पाहिलं मी गॅलरीमध्ये, तर कधी कुणाकुणेच झाला की डिलीट माहीत नाही. मी बनवून ठेवलेला व्हिडिओ मसाल्याचा पूर्ण, मला काही टाकणं झालं नाही. भरपूरमध्ये लईच भरपूर, म्हणजे सासूबाई आल्या, त्या राहिल्या, त्यांना नको वाटतं असं मोबाईलवर घेतलेलं सारखं नेहमी, म्हणून त्यावेळेस काही केले नाहीत, व्हिडिओ टाकले नाहीत, जास्त मोबाईल घेतला नाही. नंतर गावाकडे गेल्यामुळे बी नाही झालं, पुन्हा गावाकडून आल्यामुळे नंतर बी झालं नाही. आणि समजून घ्या, 3 मुलं आहेत आणि असं वाटतं सर्वांना की हे येईना व्हिडिओ पाहिना. तसं नका करू, समजून घ्या. मला पण 3 छोटी मुलं आहेत, 3 मुलांचं आणि घरचं पूर्ण बघायचं असतं, त्यामुळे वेळ भेटत नाही जास्त. आता जास्त बिझी आहे थोडे दिवस, त्यासाठी सर्वांनी माफ करा मला. प्रत्येकाचे मी जसं वेळ भेटेल तसं पाहते, मी सर्वांचेच व्हिडिओ पूर्ण वॉच करते. तसंच सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा. आता ही भाजी त्या मसाल्यामध्ये अशी शिजू द्यायची आहे. थोड्या वेळ पाणी वगैरे टाकलेलं नाही, तसं 2 मिनटं शिजत ठेवलेली आहे. आणि आता नंतर मला गरम पाणी टाकून घेते मी. पहा, अशी झालेली आहे. वास खूप छान येत होता, असं झालेलं आहे. पहा, आता साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे, तीच पाणी टाकणार आहे डाळ शिजण्यासाठी आणि दोडका शिजण्यासाठी. खूप छान लागते. जास्त चमचमीत तेलकट आणि तिखट खाल्लेलं पण चांगलं नाही आपल्या आरोग्यासाठी. तर असं साधं सिंपल मी बनवत असते. हे पहा, गरम पाणी टाकलेलं आहे. आणि नंतर आपण परत झाकून ठेवणार, शिजू देणार डाळ आणि दोडका. आणि नंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे मला. तर हे पहा, असं झालेलं आहे, शिजलेली आहे. आणि आता मी शेंगदाण्याचं कूट टाकते, भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं वाटून ठेवलेलं, मिक्स करून घेते. नंतर परत 1 मिनिट असं शिजू देते. आणि कोथिंबीर टाकायची, मी कट करून ठेवलेली अगोदरच. हे पहा, डाळ किती पटकन शिजलेली, किती सॉफ्ट शिजली. आणि घरची डाळ आहे आणि गावाकडे बनवलेली, सासूबाईने दिलेली, आणि पटकन एकदम पटकन शिजते. तर हे पहा, फायनली आपली भाजी झालेली आहे दोडक्याची, साधी सिंपल, हॉटेलपेक्षाही भारी. आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आता नंतर नवीन रेसिपीसोबत. बाय.